नमस्कार मैत्रिणींनो, घर कायम स्वच्छ, चमकदार आणि सुगंधी ठेवायचं आहे. मग हे जबरदस्त घरगुती क्लिनिंग टिप्स नक्की बघा. टिप्स नंबर 1. स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा, स्वच्छ होतील. टिप्स नंबर 2. गॅस स्टोव्हच्या बर्नरमध्ये काळेपणा आणि चिकटपणा जमा झालेला असेल तर गरम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडा बेकिंग सोडा टाकून बर्नर 15 मिनिटं भिजत ठेवा. नंतर ब्रशने घासल्यास बर्नर चकचकीत होतील. टिप्स नंबर 3. स्वयंपाकघरातील डबे आणि मसाल्यांचे कंटेनर महिन्यातून एकदा रिकामे करून पुसून घ्या. यामुळे धूळ, तेलकटपणा आणि किडे होण्याची शक्यता कमी होते. टिप्स नंबर 4. पंख्याच्या पात्यावर जास्त धूळ जमा झाली असेल तर जुन्या उशीच्या कव्हरमध्ये पाते घालून पुसा. धूळ खाली न पडता कव्हरमध्ये जमा होईल. टिप्स नंबर 5. मायक्रोव्हेव्ह किंवा ओव्हनमधील वास घालवण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी आणि लिंबाचे तुकडे ठेवून 5 मिनिटे गरम करा. यामुळे आतील घाण सैल होईल आणि दुर्गंधीही कमी होईल. टिप्स नंबर 5. कपाटामध्ये ओलसर वास येत असेल तर छोट्या वाटीत बेकिंग सोडा किंवा काही लवंगा ठेवून घ्या. यामुळे कपाटातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 6. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घाला. फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील. टिप्स नंबर 7. जेवण केल्यानंतर बेसिनमध्ये असलेली भांडी ताबडतोब स्वच्छ करा. टिप्स नंबर 8. तुम्ही एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच त्याच्या जागी ठेवा, म्हणजे घरात पसारा होणार नाही. टिप्स नंबर 9. आरसे आणि खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद आणि टूथपेस्ट वापरून पहा, नक्की फरक पडेल. टिप्स नंबर 10. लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑइल टाका. फर्निचरवर छान चमक येईल. टिप्स नंबर 11. कपाटामध्ये ओलसर वास येत असेल तर छोट्या वाटीत बेकिंग सोडा किंवा काही लवंगा ठेवून घ्या. यामुळे कपाटातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 12. घरातील स्विच बोर्ड आणि रिमोट कंट्रोल नियमितपणे सॅनिटायझर किंवा कोरड्या कपड्याने स्वच्छ करा. या वस्तूवर सर्वात जास्त जंतू जमा होतात. टिप्स नंबर 13. उशीचे कव्हर आणि बेडशीट आठवड्यातून किमान एकदा बदलल्यास धूळ, घाम आणि बॅक्टेरिया कमी होतात. यामुळे त्वचा आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहते. टिप्स नंबर 14. बाथरूममधील बादल्या आणि मग आठवड्यातून एकदा मीठ आणि लिंबाने घासून स्वच्छ करा. यामुळे पिवळेपणा आणि पाण्याचे डाग कमी होतात. टिप्स नंबर 15. घरात नैसर्गिक फ्रेशनर तयार करण्यासाठी पाण्यात दालचिनी, लवंग आणि संत्र्याची साले उकळा. यामुळे घरात छान नैसर्गिक सुगंध पसरतो. टिप्स नंबर 16. गाद्या उन्हात ठेवल्यामुळे त्यातील आर्द्रता निघून जाते आणि जंतूच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण कमी होते. टिप्स नंबर 17. नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना केस मागच्या बाजूला बांधून मगच अन्न शिजवावे. भाज्या आणि फळे नीट धुतल्यास त्याचा वापर करा. टिप्स नंबर 18. बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात. टिप्स नंबर 19. घर नीटनेटके ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घ्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्य वयोमानानुसार एक काम सोपवावे. टिप्स नंबर 20. फ्रीजमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी एका छोट्या वाटीत कॉफी पावडर किंवा बेकिंग सोडा ठेवून घ्या. यामुळे फ्रीजमधील खराब वास कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 21. मिक्सरच्या जारमध्ये वास येत असेल तर त्यात कोमट पाणी, लिंबाचा रस आणि थोडे मीठ टाकून 2 मिनिटे फिरवा. जार स्वच्छ होईल आणि दुर्गंधीही निघून जाईल. टिप्स नंबर 22. दरवाजाच्या हँडल्स आणि फ्रीजचे हँडल्स रोज एकदा स्वच्छ
स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. या ठिकाणी हाताचा जास्त संपर्क होत असल्यामुळे जंतू पटकन जमा होतात. टिप्स नंबर 23. कपडे ठेवण्याच्या कपाटात कडुलिंबाची पाने किंवा कापूर ठेवा. यामुळे कपड्यांना ओलसर वास येत नाही आणि किडेही दूर होतात. टिप्स नंबर 24. घरातील पडदे, सोफा कव्हर आणि उशी अधूनमधून उन्हात ठेवा. यामुळे त्यातील धूळ, ओलसरपणा आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 25. गरम पाण्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी चकाचक करू शकता. यासाठी पाणी गरम करून घेऊन त्यात कपडे धुण्याची पावडर मिक्स करून त्या पाण्याने फरशी पुसा. यामुळे फरशी चमकेल. टिप्स नंबर 26. एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामाची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल. टिप्स नंबर 27. कापराच्या वासळामुळे देखील माशा पळून जातात. 8 ते 10 कापराच्या वड्या घेऊन त्याची पावडर तयार करा. एका भांड्यात पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर स्प्रे करा. याने सुद्धा माशा पळून जातात. टिप्स नंबर 28. आपल्या फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा. मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि 2-3 दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे. अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते. टिप्स नंबर 29. घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी काढून टाका. विशेषतः घरच्या कोपऱ्यामध्ये आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा. टिप्स नंबर 30. विग्नेअरमध्ये निलगिरीचे तेल घाला आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि माशा येणाऱ्या ठिकाणी मारा. माशा पळून जातील. टिप्स नंबर 31. लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये पसरवा. आता बाथरूम बंद करा. 15-20 मिनिटांनी बाथरूम स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुम्हाला दिसेल की तुमच्या बाथरूमचा वास निघून जाईल. तसेच बाथरूम ही चमकेल. टिप्स नंबर 32. वर्तमानपत्रे, मासिके आणि रिकामे डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साचत जातात. ते फक्त जागा घेत नाहीत तर ते झुरळ आणि धूळ लपवण्यासाठी उत्तम ठिकाणे बनतात. म्हणून अशा नको असलेल्या गोष्टी अगोदर घरातून बाहेर काढा. टिप्स नंबर 33. आपली साफसफाई संपल्यानंतर नियमितपणे आपल्या साधने स्वच्छ करावी. मॅप, झाडू आणि कपडे स्वच्छ करावे. सर्व व्यवस्थित ठेवून घ्यावे जेणेकरून ते आपल्याला पुढच्या वेळी लगेच सापडतील. टिप्स नंबर 34. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे घर आवरण्याची सवय लावा. सकाळी उठल्यावर घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसेल. तसेच कामाचा ताणही कमी होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.